या सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे माऊली ज्ञानोबा यांचा आहे आणि माऊली ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून प्रतिज्ञा करतायत। प्रतिज्ञा काय प्रतिज्ञा करतायत ते म्हणतात, मी संसार सुखाचा करीन, हे अवघाची संसार सुखाचा करीन। आपल्याला संसार म्हणजे फक्त भांड्या कुंड्याचाच दिसतो, तेवढा संसार नाही। संसार तर त्या ठिकाणी जन्माला येणं आणि मरण हाच एक संसार आहे आणि त्याच्यामध्ये जे असतं त्याला म्हणतात जीवन। ते जीवन जगणं, ते जीवन जगावं कसं, कोणत्या पद्धतीनं जगावं याच्याकरिता साधना केली पाहिजे आणि ती साधना करून ताडवी हा संसार जीवनरूपी संसार सफल केला पाहिजे। काय साधना करावी, तुम्ही काय साधना कराल हा संसार सफल करण्याकरिता, आनंदी करण्याकरिता, सुखरूप करण्याकरिता, सुखाचा संसार करण्याकरिता काय करणार? महाराज सांगता, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोलिया पंढरीला जाईन, भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करीन, वारकरी होऊन वारी करीन। ही साधना आहे महाराज, संसार सुखाचा करण्याची साधना। तुम्हाला संसार करणं आणि पंढरीची वारी करणं दोन्हीचा जोड कसा काय देता? अहो तो तर महत्वाचा मुद्दा आहे। ज्याला संसार सुखाचा करायचा आहे त्यानं वारी केली पाहिजे, पंढरीची वारी जर करेल तर त्याची बॅटरी चार्जिंग होईल महाराज। आषाढी कार्तिकी 2 वाऱ्या त्या ठिकाणी असतात, त्या वाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साधू संतांचा संघ घडेल आणि संतांच्या संगतीमधून जीवन कसं जगावं हे कळेल आणि मग संसार सुखाचा करता येईल। त्याच्याकरिता पुण्य असावं लागतं, ते पुण्य पदरात त्या ठिकाणी पाडून घेईन आणि सर्व सुकृताचे फळ मिळाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, पंढरपुराला जाईन आणि काय कराल त्या पांडुरंगाला त्यांनी क्षेम देईन। क्षेम शब्दाचा अर्थ तो आलिंगन, त्या पांडुरंगाला भेटेन, त्याला क्षेम देईन, मोठं समाधान वाटेल। त्याला भेटल्यानंच खऱ्या अर्थानं समाधान आहे। बाप रखुमादेवर विठ्ठलाची भेटी, आपले संसाठी करून ठेला। संसाठी शब्दाचा अर्थ तो आदला बदली, आदला बदली, आपलं जीवन परमात्म्याला द्यावं आणि त्या बदल्यात परमात्मा आपला करून घ्यावा, हे संसारी माणसाचं काम आहे। धन्य ते संसारी, तेच खरे धन्य आहेत संसारी। संसारात आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज परमात्म्याचं भजन करणारच खरा धन्य आहे। संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाच्या। अरे विठोबाच्या पायाचं चिंतन करणं हाच खरा त्या संसाराच्या सफलतेचा मार्ग आहे। आजच्या लोकांना तो पटत नाही, सामान्यतः आणि संसारी लोकांचा दृष्टिकोन बदलला, त्यांना ते सांगूनही समजत नाही। पण वस्तुस्थिती हीच आहे, ज्याला खरंच समाधानाचा मार्ग, सुखाचा मार्ग संसारातला शोधायचा असेल त्यानं काय करावं? त्यानं भगवंताची शरणागती करावी आणि भगवंताची शरणागती करून आपला संसार त्याने सुखाचा करावा, हा त्यातला भाव आहे। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला।